तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, थोडं साईडला या. विषय असा झाला, आम्ही बिना तिकीटचं चढलो होतो, बट आम्हाला टीसीने पकडलं यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आता 6 वाजले, सगळी का अंधाराची मी चालू आहे पांडूला आणायला, कारण आपल्याला आज नागपूरला जायचं ना, त्याच्यामुळे मग मी त्याला आणायला चालू आहे. तो आला इथं पुढं पायीच चाललोय, कारण गाडी आतमध्ये लावली पारले पप्पांनी, त्याच्यामुळे म्हटलं मग पायीच घेऊन यावं त्याला. तो घाबरून राहिला काय माहिती, अंधार पाहिला का जिकडे तिकडे, आणि तो कुठे काय माहिती तिकडे कुठंतरी ते फोन आला त्याचा, सारखा फोन करतो यार पाहण्या. इथून लाईट दिसेल तुम्हाला, शक्यतो नाही दिसू शकत कारण अंधार आहे. मोबाईलचा टॉर्च लावून चाललाय बरं का मस्तपैकी. आणि मी आता आमच्या गावातल्या बस स्टँडवर, मम्मी पण उठली, पप्पा पण उठले, परी पण उठली, त्यांनी डबा वगैरे बनवून दिला यार मला सकाळी. मग हे बाई इथं गती रोधक ग पुढं पाडायचं नाही तुम्ही, हे बघ गती रोधक या बाई. इथून आम्हाला राहुरीला जायचं, राहुरीवरून श्रीरामपूरला जायचं आहे, आणि मग श्रीरामपूरवरून ट्रेन आहे. आता किती वाजता ट्रेन आहे काय माहिती नाही, काहीच नाही, आता बघावं लागेल तिथे गेल्यानंतरच कळत. बट इथून लवकर निघलं, कारण इथून आहे ना सकाळी गाडीची बस आहे आमची इथून राहुरीला जायला डायरेक्ट. त्याला म्हणायचं ना, आवाज द्यायचं ना असे यार. काय कशी वाजू राहिली गाडी, तू जर्किंग काऊन घातलं? दफ्तर आणलं का? दफ्तर नाही आणलं. अरे तू माग काय दफ्तर नाही आणलं? पाहत अरे नाही आणलं, मग काय घरी चल, घरी येऊ का आता तिथे थांबू ना. तुला कळत नाही घरी, तू एवढं कुठं घाबरत असते घरी? घाबरत नव्हतं, कुत्र होते इथे. कुत्र होतं कुठं, एक तरी कुत्र आहे की तुम्हाला दाखवत भुकत होतं कायच नाही. तुम्ही घाबरण का? नाही ना, एवढं लांब तसं चालू होतं. अरे मला बाथरूम मध्ये सुद्धा बसून द्याय ना, तू का उठून द्याय ना. डावा विभाग घातला ना, डावा विभाग घातला ना. बिर्याणी खावा ना. बिर्याणी मग तावडं उठलं होया ऐ तल्ल्या, मोबाईल पाहत आहे का? मम्मी उठेल इथं. आता कुठं उठला? गुड मॉर्निंग झाला. पा दे ना मला, पा दे ना मोबाईल. आहे मोबाईल. जाऊ कोणी मग, चला जाऊ का? बाय बाय. ओके जाऊ का? जाऊ मित्रांनो, निघलो इथून. तुला तर काय लय रडत होतं यार, अजून अंधाराच यार मित्रांनो. बस कधी येतील कधी नाही काय माहिती. आता आम्हाला थांबावं आणि इथं बस थांबली तर बरी, नाही तर आवड होईल बरं का. मी असा थांबा असा मी तर आडवत जो पण बुड डायरेक्ट इथं रस्ते या बाई. गेल्या अर्धा पाऊण तास झाला आम्ही इथं उभे, अजून बस या ना यार. येते का नाही काय माहिती. आम्हाला परत पुढचे पण सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे यार, ट्रेन वगैरे भेटली पाहिजे. बट ट्रेन नाही भेटायची का नाही काय माहिती. आता तिथे गेल्याशिवाय काय कळणार नाही मित्रांनो. बट इथून बस आली तर आम्हाला इथून निघता येते. पप्पा पण आले तिथं, आमची बशी कटाळली, बसून उभे राहिले गेले. आता शेकायला कारण थंडी वाजू राहिली त्याच्यामुळं, आणि उजेड व्हायला लागला. आता वातावरण जरा बेस्ट झालं इकडं, किती भारी झालं. इथून सूर्य निघण. आता आम्हाला आजचा दिवस आणि आजची रात्र, मग उद्या सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं, तर विषय असा आहे का, माझं जे वनरक्षकचं जी भरती होती का, जो पेपर काढला होता, त्याच्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. परत पुन्हा एकदा नागपूरला जायचं आहे. समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर आलं तर मग ग्राउंडसाठी जायचं आहे. फायनली मित्रांनो बस आली. तिचे का कधी काय माहिती, आवाज तर येऊ राहिला. बट आता 6:45 वाजत आली. लय उजेड झालं यार मित्रांनो, लय म्हणजे लय टाइम झाला आम्हाला. पप्पाच्या तिकडे शिकू राहिले, पाहिलं का आवाज तर येतोय, मग कंतीच येतोय काय नू मागचे तर नाही. ए नाही आली बस आली पहाटे उडून देईन बरं का. हे बाय मित्रांनो आली बस, चला जाऊ आता बसू. चला मित्रांनो फायनली बसलोय बसमध्ये. आम्ही 4-5 6 जण बघतो, बाकी पूर्ण बस मोकळी. बाटे बघा पा इकडे पुढंच बसले बघ इथं. तो एक ड्रायव्हर, एक कंडक्टर, 1 2 3 1 4 जण घे, आणि आम्ही दोघं जण. बाय बाय कौठे, बाय बाय. राहुरी मध्ये पोहोचले आणि बस स्टँड उतरलोय सध्या. आता 8:30 वाजता आम्हाला पुन्हा गाडी आहे, आम्हाला याला जायला श्रीरामपूरला जायला. मग श्रीरामपूरमधून बघू. आमच्यासोबत हे पण आहे, माणसं पण आहेत आमच्यासोबत. कुठे गेले ते या बाई? हे पण आहे आमच्यासोबत. डायरेक्ट नागपूरला जायचं त्यांना, मग तिथून पुढे त्यांना चंद्रपूरला जायचे. पांडूची फर्स्ट टाइम वेळ यार नागपूरला जायची, बट माझी सेकंड टाइम वेळ आहे दीक्षाभूमीने पाहायला जायचं याला. मला तिथं काही माहिती नाही, फक्त आमच्याकडे लोकेशन आहे जे दिलंय का, जे काय म्हणत्या एरिया ॲड्रेस. 8:30 वाजेपर्यंत वाट बघू, आणि मग त्याच्यानंतर लगेच निघू. भाऊ काही चहा पाणी काय प्यायचं का तुला? वाटतंय काय असं चहा पाणी वगैरे घ्यावं का नाही घ्यावं? मित्रांनो गाडीमध्ये बसलोय आम्ही आता. इथं पांडू अँड आता श्रीरामपूरमध्ये जायचं, श्रीरामपूरमध्ये उतरायचं. इकडे या बस स्टँड होतो ना आपण. या बसला जरा टाइमच झाला, उशीरच झाला या बस लागला. तिथं पोहोचायला किती टाइम लागला? 1 तास लागला बहुतेक. श्रीरामपूरमध्ये पोहोचला आम्ही. आता श्रीरामपूर बस स्टँडला आहे. आता बदलापूर स्टेशनला जायचं, म्हणजे इथं श्रीरामपूरमध्ये स्टेशनचं नाव आहे बदलापूर. तिकडे जायचं. आता चाललोय
विचारावं लागणार कोणाला तरी इकडंच आहे या साईडला कुठेतरी. मी पाठीमागच्या आलो होतो बट माझ्या ध्यानात नाही आता. आणि काहीतरी खाऊ यार तिथं गेल्यानंतर, कारण मला लई भूक लागली लई म्हणजे लई. तू लागली घरी हो काका? स्टेशनला जायला रोड इकडून आहे का? इथून आहे ना सरळ स्टेशनला जायचं इथे? नागपूर. मग कधी? 4 वाजता संध्याकाळची. आता 4 वाजता का? आज 3 वाजता म्हणलं होती. तिथं किती वाजता पोहोचल? नागपूरमध्ये रात्रीचं पोहोचल का? ठीक आहे धन्यवाद. भाई मित्रांनो आम्हाला गाडी डायरेक्ट 3 वाजता यार. आम्ही बघतच आलो एवढं लवकर. बरं पाहू तिथे जाऊन विचारू मग बघू. नाश्त्यावाल्या आलतो यार, नाश्ता करू यार काहीतरी. यावे ते पोहे मस्तपैकी कढईमध्ये पोहे आले हो मस्तपैकी. 20 रुपयाला प्लेट मित्रांनो, बरं एकदम भारी यार. नाश्ता वगैरे झालाय. आता स्टेशनकडे जाऊ. अबे इथून रोड जायला स्टेशनचं काम चालू आहे यार. हे बघ इथं नाव आहे बेलापूर. हे बघ आता विषय असा आहे मित्रांनो का गाडी इथून लई लेट आहे यार. लेट गाडी झाली डायरेक्ट 10 वाजता आहे. रात्रीचं ते पण रात्री 10 वाजता. आता 10 वाजता नाही, रात्री 10 वाजता. आणि मनमधून तर गाडी आहे यार. उलट झाला तर आम्ही तिकून गेलो असतो परवडला असतो. इकून गाडीच नाही यार. काय करावं काय लोक चाला नाही. मला असं वाटत यार मनमाडला जावा. तिथून पुढं बघू. तिथून पुढं गाड्या आहे. तोपर्यंत तुम्ही ना स्टेशन बघून घ्या जरा. हे असं स्टेशन येईल बेलापूर स्टेशन आहे बा. मस्त आहे भारी. इकडं मंदिर वगैरे, गणपतीचं मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर आहे. मित्रांनो आम्ही ना पुन्हा बस स्टँडकडे चाललो. कारण विषय असा आहे का बस स्टँडवर जाऊ, इथून डायरेक्ट मनमाडला गाडी का बघू किंवा नाशिकला गाडी का बघू. मग तिथून पुढं आपल्याला गाड्या भरपूर भेटतील, ट्रेन भेटेल. मग इथून बसनं जाऊ आता. कारण इथून मनमाडला जायला सुद्धा ट्रेन 3 वाजता आहे. स्टेशनकडे चालू आहे परत. आता विषय असा आहे का आता इथून तर काही बस तर नाही मनमाडला जायला डायरेक्ट, बट ट्रेन आहे मनमाडला जायला. त्याच्यामुळे मग ट्रेनने जाऊ. चालू आहे आता जेवण करायला, कारण अजून काही ट्रेन आली नाही. आता 12:30 वाजले. 3 वाजता ट्रेन आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं जेवण वगैरे करून येऊ. आता काहीतरी खाऊ यार. इथे सकाळी खाल्लं होतं मित्रांनो, इथंच खाऊ आता. मला असं वाटत आहे संपलं सगळं. अरे देवा काहीच नाही. मग आम्ही आमच्याकडे डबा आहे, खाऊ शकतो का? हां बसून? हां म्हणजे आम्ही काहीतरी घेतला असतं पण आता काही नाही. पण यांच्याकडे काही नाही राहू. तिथं ते बसून आहे ना आम्हाला. त्यांनी दुसरं सांगितलं का तुम्ही दुसरं जा म्हणून. आता दुसरं बघत आहे. मस्त भजी घेतले आम्ही. 2 प्लेट घेतले. त्याच्यामुळे आम्हाला बसून दिले, नाही तर बसून देत नव्हते. आताशी बसून दिले. चला जेवण फिनिश झालं आमचं. आता एक पाणी बाटली पण घेतली होती. बट हे फक्त थोडंच घेतलं होतं आम्ही. बाकी घरचं खाल्लं सारं, कारण घरचं बेस्ट असते. मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता पुन्हा एकदा त्या स्टेशनवर. पाहतोय गाडीची वाट. आता 3 वाजता येणार आहे गाडी. आता नाही, सध्या नाही. मनमाडला जायचंय. मग तिथून पुढं गाडी आहे ना, म्हणजे मनमाडला फक्त एक्सचेंज करायची गाडी, बाकी दुसरं काही नाही. वाजलाय आणि आमची एक ट्रेन येणार आहे मनमाडला जाणारी. आम्ही काय करणार माहिती का, आता इथून मनमाडला जायचं, तिथून उतरायचं आणि तिथून लगेच 5:15 लगेच दुसरी ट्रेन नागपूरला. ही ट्रेन आता 15-20 मिनिटात येणार आहे. तिथं पोचता किती वाजता? किती वाजता जायचं? 3 वाजता जाईन म्हणजे बरोबर. तिथे गेल्यानंतर 1-1.5 तास थांबायचं. मग त्याच्यानंतर लगेच ट्रेन आली भाऊ मित्रांनो गाडी आपली. पण आता डबे कणते मला काय उमजा ना मग पाहणा डबा कणताय. गाडी तर आली. हां बसलो भाऊ एकदा ट्रेन मध्ये. इकडं ट्रेन चालली. पांडू आपला हे इकडं. पांडू पहिल्यांदाच बसताय. आता तुम्हाला सांगेन आम्ही काही केलं काही नाही. बट आता नाही, उतरल्यावर सांगू खरे. उतरणं लय महत्वाचं आहे म्हणा. 3:15 वाजले आणि आम्ही इथं पोहोचलो मनमाड जंक्शनला, म्हणजे स्टेशनला. आता इथून आपली गाडी बघावं लागेल. 5-6:15 गाडी ना नागपूरला. तिकीट वगैरे काढावं लागेल. तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, थोडं साईडला या. मित्रांनो विषय असा झाला, आम्ही बिना तिकीटचं चढलो होतो. बट आम्हाला टीसीने पकडलं यार. टीसीने पकडलं. त्याला सांगितलं आम्हाला मनमाडमध्ये उतरायचं. त्याच्यामुळे त्यांनी फक्त 200 रुपये घेतले. दोघांचे 100 रुपये घेतले आणि सोडून दिले. तसं काही एवढं त्रास नाही दिला त्यांनी. टीसी एकदम भारी होते, समजून घेते. त्यांना आमचा प्रॉब्लेम सांगितला. आता इथं तिकीट वगैरे काढू आणि इथून तिथं बघू काय कसं आहे काय. मग तुम्हाला भेटू. फायनली मित्रांनो तिकीट वगैरे घेतलंय. आता दोघांचं तिकीट एकच दिलं त्यांनी. 400 रुपये लागले तिकीटला. आता 2 नंबर प्लॅटफॉर्म येणार आहे आपली गाडी. 5:30 नंतर गाडी आहे. चला आता तिकीट असल्यावर मग काही टेन्शन नाही. बसू आता मस्त पैकी गाडीत. गाडी कशी येते काय माहिती, भरून आली नाही म्हणजे बरं होईल यार. लई नंतर परत उभं राहून यावं लागेल, कारण आम्ही आता उभं राहूनच आलो. हे जंक्शन पाहा किती मोठं आहे मित्रांनो. मनमाड इकडं हायवे रोड आहे. त्याच्यानंतर इकडं पूर्ण इथून डायरेक्ट स्टार्ट होते डायरेक्ट तिथपर्यंत आहे पूर्ण. आता 2 नंबर प्लॅटफॉर्म कोणता आहे काय ना. हा मी उतरलो होतो. हा 1 नंबर आहे. आणि मग त्याच्यानंतर तो तिकडला 2 नंबर असेल बहुतेक. हा तो तिकडला 2 नंबर आहे.
चुकलं भाऊ या भांड्यामुळं. कोणी काय बोलत चाललंय मला काय समजा. एक नंबर 2 नंबर इकडे. आता आम्हाला इकडे जायचंय इकडे जायचंय काहीच माहित नाही त्याच्यामुळे काही सांगू नाही शकत. मित्रांनो हे लय भारी आहे मस्त. टाक 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 टाका 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 टाका. इथून इकडे वळायचं इथून स्टन मारायचा. हो वा वळालो. काय खतरनाक आहे अरे गाडी. मोकार फास्ट गेली मित्रांनो. 5:30 वाजले आणि आम्ही अजून इथंच आहे मनमाड जंक्शन. आता आमची ट्रेन येणार आहे थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी ट्रेन येणार आहे. आता आम्ही त्या ट्रेनमध्ये बसणार आणि नागपूरला जाणार आहे. जवळजवळ 500-550 किलोमीटर जायचं आहे आम्हाला इथून. इकडे पण एक ट्रेन चालू आहे धीमी 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 बट ही ट्रेन मुंबईला जाते. मित्रांनो तुम्हाला माहिती का आम्ही आता जर बसलो ना तर आज रात्रीचं पोहोचणार आहे. म्हणजे आम्ही 2 किंवा 3 वाजता आम्ही तिथं पोहोचणार आहे रात्रीचं. आता तिथं गेल्यानंतर काहीतरी बघावं लागणार. राहायचं कसं खायचं कसं कुठं काय थांबायचं काय आता सगळं अवघड आहे. चहा घेतलाय मित्रांनो मस्तपैकी. चहा पिऊशी वाटला होता यार. दुधात चहा चांगला लागला म्हणजे बरोबर. अरे अरे लय पांचट हाय बरं आहे. बट मग काय आता इकडं असंच भेटणार आहे मित्रांनो. आमची ट्रेन आली आता थोडक्यात आली जवळ आली जरा येईनच आता एवढ्यात वाजू राहिले ना. आता आमच्या ट्रेनचं वाजू राहिले आता एकूण येईन आली तेव्हा ती आली येऊ राहिली आहे का. लय गर्दी राहायला आपल्याला जागा भेटली बाहेर राहू. रिझर्वेशन कोणतं एस पासून पाहिजे बरं का. स्लीपर कोच स्लीपर S1 S2 S3 असं पाहिजे. ट्रेन तर आली मागं होई हायवेनं वडी दे बरं का मागं होई. कुठं कुठं थांबते. बसलोय मस्त बघी ट्रेनमध्ये. आता कधी पोहोचतोय कधी नाही काय माहित नाही. आता जवळजवळ 5:45 वाजले. 5:45 वाजता इथं बसलोय. तुम्ही पण ध्यानात ठेवा. मग आपण आता कधी पोहोचतोय तुम्ही पण बघा पुढे ब्लॉग मध्ये. बाय बाय मनमाड. भेटू आता पुन्हा एकदा. मित्रांनो पांडू पायरा पुढे जाऊन बसलाय माहिती तिकडे. कारण काय माहिती का तिथे ना त्याला चार्जिंग लावायची त्याच्यामुळे तिकडे जाऊन बसलाय. हे पाहिलं का आम्ही खायला घेतलं हरभरे खायला घेतले. टाइमपास खावा पांडूला पण दिलंय तिकडे. बट यार कच्चेच हरभरे यार म्हणजे फक्त भिजून आणलेले यार. मला वाटलं काय अवघड यार. याला म्हणतोय कांदा आवडा देऊ. आम्ही सध्या भुसावळ मध्ये पोहोचलोय मित्रांनो. एवढा आरळ वरण आहे ना जाऊ दे आता बघून घ्या तुम्ही. आणि ही आपली ट्रेन ही आपली जागा. 9:30 वाजले आणि आताशी का आम्हाला जरा आराम भेटलाय जरा. म्हणजे आताशी का आम्हाला जागा भेटली. आम्ही दोघं जण झोपलोय मस्त बघी. 2nd फ्लोअरला आहे आम्ही. खाली एक फ्लोअर मध्यभागी आणि वर एक आहे ना. इकडे एक वर एक आहे आणि आमच्या याच्या खाली एक आहे. एकदम मस्त बघी झोपलोय आता दोघं जण एकाच याच्यावर. पांडू झोपलोय मस्त खाली. काय म्हणतो आता जरा बरं वाटत आहे. आम्ही जसं निघलोय तसं आम्ही बसेलच ट्रेन मध्ये. आता अजून 3-4 तास लागणार आहे. तोपर्यंत आराम होणार आहे मस्त बघी. जेवण वगैरे झालं आमचं. जेवण वगैरे आम्ही तुम्हाला काय दाखवलं नाही मित्रांनो. कारण आम्ही तिथं बसून खाली बसून जेवण केलं डायरेक्ट. गरम भाकरी आणल्या होत्या थोड्याशा ते त्यातल्या खाल्ल्या काही आणि काही दुसरं काही गोष्टी घेतल्या होत्या. हरभऱ्याचं काहीतरी घेतलं होतं यार. ते कच्चेच हरभर दिली यार आम्हाला त्यांनी. त्याच्यानंतर मग केळं वगैरे खाल्ली. आता जरा बरं वाटत आहे. पण आता झोपल्यानंतर जरा अजून बरं वाटत आहे. इकडं मस्त पैकी चार्जिंगला पॉईंट भेटे बाई इथं मस्त पैकी. आता डायरेक्ट उतरल्यानंतर भेटू तुम्हाला. 1:30 वाजलाय आणि आम्ही इथं पोहोचलोय नागपूरमध्ये. थोडंसं लवकर झालं अर्धा तास. ही आपली ट्रेन इथं उभी पाठी मागे इथं यार. गाराटलोय पण आणि झोप पण लागली आता लय म्हणजे लय हाल झाली. पाय पण दुखायला लागले यार. आता इथून पुढं बघू काय नियोजन आहे काय नाही. झोपायचं वगैरे काय जेवण वगैरे करायचं. कारण आता काहीतरी बघावंच लागणार झोपायला. आणि अजून बरंच टाईम सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे ना. त्याच्यामुळे मग थोडीशी झोप पण होईल फ्रेश वाटत जरा. तर आता तुम्ही ना याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडता व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय. आमचं काय झालं माहिती का थोड्या वेळा आम्ही बसलो तिथलं काय सगळं खेळत झालं यार. परत उभं राहावं लागलं आम्हाला. तिथे परत तिथले माणसं आले शिटावाले आले.